नागपुर के कोराडी रोड क्षेत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पोस्टर पर कालिक पोतने की घटना सामने आने के बाद भारतीय जनता युवा मोर्चा के कार्यकर्ताओं में नाराजगी देखी जा रही है। बताया जा रहा है कि यह पोस्टर छत्रपति शिवाजी महाराज को वंदन करते हुए मुख्यमंत्री का था, जिसे अज्ञात व्यक्तियों द्वारा खराब कर दिया गया है। इस घटना के बाद भाजपा युवा मोर्चा के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की और दोषियों के खिलाफ तुरंत कार्रवाई की मांग की। इस संबंध में भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन करारे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने नागपुर पुलिस आयुक्त को ज्ञापन सौंपा। भाजयुमो पदाधिकारियों का कहना है कि यह कृत्य जानबूझकर किया गया है और इससे जनभावनाओं को ठेस पहुंची है। उन्होंने पुलिस से मांग की है कि आसपास लगे सीसीटीवी कैमरों की जांच कर दोषियों की पहचान की जाए और उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि यदि 3 दिनों के भीतर इस मामले में कार्रवाई नहीं की गई तो भाजपा युवा मोर्चा सड़कों पर उतरकर आंदोलन करेगा। फिलहाल पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए जांच शुरू कर दी है और आसपास के सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं। काल सायंकाळची घटना आहे। आपलं मॉडर्न स्कूल कोराडी रोड या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करताना नमस्कार करताना एक पोस्टर लागलेला आहे। त्या भिंतीवर लागलेल्या पोस्टरवर कोणीतरी काल काळीच फासण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यानंतर समाजामध्ये आणि काही समाजकंटक आहे त्यांनी हे असे नागपूर शहरात आम्ही बघतो आहे की कोणी काही ना काही प्रत्येक वेळेस काही ना काही पोतून जाणं हे कंटिन्यू सातत्याने सुरू आहे। तर हे काही समाजकंटक लोक आहे ज्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर येऊन लढायची त्यांच्यामध्ये क्षमता नाही, म्हणून ते असे कामं करतात। ज्या प्रकारे त्यांनी काल तो काळा रंग मारून सन्मान्य देवेंद्रजीच्या याच्यावर आम्ही पाहिला आणि याच्यानं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना हात झालेल्या आहे आणि माननीय आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना निवेदन देण्याला यासाठी आलेलो आहे की अशा समाजकंटकांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी। सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे नागपूरचे आहेत, नागपूरचे सुपुत्र आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला दशा आणि दिशा देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आणि अशा आमच्या नेत्यांचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे सहन करून घेणार नाही आणि युवा मोर्चा माननीय सीपी साहेबांना निवेदन देणार आहे की 3 दिवसाच्या आतमध्ये याच्यावर तत्काळ आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा त्या ठिकाणी जे पोस्टर लागलं होतं त्याच चौकामध्ये धरणं आंदोलन केल्याशिवाय 3 दिवसानंतर राहणार नाही। आम्ही एवढं त्या ठिकाणी सांगायला आलेलो आहे। काल संबंधित आमचे कार्यकर्त्यांनी त्या कोराडी पोलीस स्टेशनच्या पीआयशी बोलले। तो भाग थोडासा कोराडीच्या हद्दीत येत असल्यामुळे कोराडीच्या पीआयला बोलले तर ते म्हणे की आम्ही याची चौकशी करतो आहे, पण कालपासून ते चौकशीच करत आहे। आतापर्यंत त्यांच्याशी मगाशी फोनवरून संवाद झाला तर त्यांनी असं म्हटलं आहे की बा मी अननोन व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल केलेला आहे। अननोन व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल जरी त्यांनी केला असेल पण कोण आहे काय आहे त्या भागातले संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्यांनी तत्काळ आरोपींवर कारवाई करून आणि अशा समाजकंटकांवर आणि अशा लोकांवर ताबडतोबीने कारवाई करण्यात यावी असं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।